आणि त्यांच्या सोबत देखील या कार्यक्रमाचे आयोजक आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय राहुल दादा चाबुकस्वार आणि त्याचबरोबर सौभाग्यवती कोमलताई सारंगदादा तरंगे या दोघांचंही या सर्व कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्वच सकाळपासून परिश्रम घेत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया रमेश दादा परळीकर आणि सन्माननीय कोमलताई सारंगदादा तरंगे आणि राहुल दादा साहेबराव चाबुकस्वार या तिघांचं कार्यक्रमाच्या वतीनं आगमन झालेलं आहे. या भागात विकासाची गंगा सर्वत्र वाहते आहे. इथून पुढे 2, 2.5, 3 तास मी उभा राहणार आहे. तुम्हाला माझी कुठेतरी थोडी माया यावी म्हणून होतं, नाही तर कार्यक्रमांचा आणि टाळ्यांचा काही संबंध नाही. बोला गणपती बाप्पा. नुसतं साईराज नाव दिलं तर फुगून बसतो. एवढा मोठा ससा 10वीत कसा. एका लाईन मध्ये उभ्या राहा. ज्यांना जागा एक लाईन यांच्या पाठीमागे या. वहिनी इकडनं चालत या असं चालत या. चला यांच्या पाठीमागे चालायचं. चला 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 इकडनं खाली असं चला या चला चला लगेच चला 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 पाठीमागच्या चला चला वहिनी चला पाठीमागे चला 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 वहिनी चला पाठीमागे. या वहिनीसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा. या वहिनीचं नाव काय बघा? प्रियंका विशाल पागोरे. ओ प्रिया प्रिया क्यों भुला दिया बेवफाई मेरे क्या कहो तुझे सनम तूने दिल तोड़ा है भूल क्या हुई ये बता. ओ प्रिया प्रिया क्यों भुला दिया. या वहिनीसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा. टाळ्या एवढ्यासाठी वहिनीचा उखाणा ऐकायचा ना. हा वहिनी. संसार आहे दोघांचा, दोघांनी तो सावरायचा. प्रियंकानी पसार केला विशाराने तो आवरायचा. बरे भया नवऱ्याला काम लावायचं. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी तुमचं नाव? सुनीता बाळूअप्पा भुसारे. उखाणा. महादेवाच्या पिंडीला बेल वाकून बाळूअप्पाचं नाव घेते तुमचं मान राखून.
टाळ्या असा वाजवा. महादेव मोठा जमीन त्याची अर्धांगी पार्वती, असा महादेव मोठा जमीन त्याची अर्धांगी पार्वती, हीच यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नाचते, हीच यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नाचते. वहिनी याला हात लावू नका, करंट वरती शॉक लागतो. हा बोला, तुम्हाला जो येतो तो घ्या. आषाढ मासी एकादशी नागपंचमी कोण्या दिवशी नागपंचमीचे करू दिंड गणपतीची वाकडी होल गणपतीचे करू लाडू महालक्ष्मीला मोह धाडू महालक्ष्मीचे काढू चित्र आले आजोबांचे पित्राचे निवडते दार सवास आले घटमाळीच्या मारू गाठी शिलंगणाने केली दाटी शिलंगणाचे उजळू सोने दिवाळीने केले येणे दिवाळीची लावू पंथी आणि संक्रांतने नंती संक्रांतीच्या पूजेत सुगडं आलं महाबीज दुगडं महाबीजाची तोडून शिमगा खेळत आला झोंबी शिमग्याचा खेळू उधळू रंग शिमग्याचा उधळू रंग आला गुढीपाडवा रंग गुढीपाडव्याची उभारी गुढी आखाजीने मारली उडी आखाजीच्या पूजेत करा सोमनाथ अप्पा माझ्या मंगळसूत्रात हिरा. वाजवा टाळ्या बाया, म्हणलं बिचारी आज रातभर इथंच थांबली होती मग. हा वहिनी उखाणा. लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, उत्तम रावांसाठी आई वडील सोडले. बरं झालं बाया, नाही तर आमच्या उत्तम भाऊंना बायको कोण देत होतं. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. हा वहिनी उखाणा. अगं बया वहिनी लाजल्या. हा पंगावती गादी, गाल तुळशी. होती गादी, गादी होती उशी, आणि मग उशीर होती गड्या, गड्याने वाजला एक आणि नुसतं कीर्तन आवाज टाळ्या बिचारीसाठी. हा वहिनी राधिका अमित भटकर. उखाणा. केवड्याच्या मनात नागनागींची वस्ती अमित रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी रंगात रंग तो शामरे पाहण्याने जर विरते ऐकून कान विसरून भानी वाट कुणाची बघते त्या संतसुरांच्या नाट्यवरुणी साध ऐकुणी होय राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी. वहिनी तुमचं नाव? डॉक्टर मनीषा परशुराम बाचेवाड. डॉक्टर आहेत रे. वहिनी काय सांगायचं तुम्हाला, एक कार्यक्रम मुंबई, दुसरा पुणे, तिसरा सोलापूर, तिसरा सातारा आणि आज संभाजीनगर आणि परत पुण्यात जाऊ नये. आवाजाचं असं काय झालंय की काही काय करावं कळलं ना. काय औषध सांगता का जरा? मी डॉक्टर नाही डॉक्टरेट आहे. पदवी. बुवा बोला. वाजवा टाळ्या वाजवा. म्हणलं एखादं औषध सांगताल बिचारी. गरम पाणी सांगून सांगून तर वैतागले सगळेजण. हा उखाण. शालूचा पदर अडकला पायातल्या तोड्या परशुराम रावांचं नाव घेते पैठणीच्या खेळात. वाजवा टाळ्या. अन परसू तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या बाळा जाऊ नको. परसू तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या बाळा जाऊ नको. गाणं सुरू झालं की इफेक्ट द्यायला होतं तेवढा. खूप छान साऊंड लावलाय. एकदा साऊंड इंजिनियर त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. उत्तम, अति उत्तम, एक नंबर साऊंड आहे. वहिनी वैशाली प्रमोद पाटील. उखाणा. औदुंबराच्या झाडाखाली करते दत्तात्रयांचं पारायण प्रमोद रावांचं नाव घेते हेच माझे. तेच माझे नारायण. वाजवा टाळ्या. हा वहिनी. वैशाली विशाल मलेरिया मलेरिया. काय काय वैशाली? विशाल मलेरिया मलेरिया. हा, मला वाटलं मलेरिया. सर्दी खांसी ना मलेरिया हुआ हो गया यार मुझको लवेरिया हुआ लवेरिया हुआ लवेरिया हुआ. हा उखाणा. महादेवाच्या पिंडीला हार घालते वाकून विशाल रावांचं नाव घेते तुमचा मान राखून.
टाळ्या वाजवा सगळ्यांचा मान राहा. वहिनी पूजा विजय जाधव उखाणा महादेवाच्या पिंडीला झालं की बाय महादेवाची पिंड. मला ते येते. मी शिकवतो माझ्या पाठीमागे मला. ते साऊंड चांगला लावलाय त्यांनी. साऊंड मध्ये साऊंड, साऊंड मध्ये साऊंड, साऊंडच्या वरती असतो भोंगा. साऊंडच्या वरती असतो भोंगा. यांचं नाव घेते विजयरावांचं नाव घेते. काउंटिंग टिंगा की काउंटिंग. वाजवा टाळ्या वहिनी. हा वहिनी याला हात लावू नका, करंट वरती शॉक लागतो. प्रिया सचिन बावनगडे. उखाणा आंब्यात आंबा हापूस आंबा, आंब्यात आंबा हापूस आंबा, सचिनराव जरी असले वाघ तरी मी त्यांची जगदंबा. बया बया. सचिन रस प्यायला ये म्हणलं माय. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. हा वहिनी. शिवकन्या विष्णू मुटकुळे. उखाणा काळ्या काळ्या आकाशात चंद्र गेला ढगात, विष्णूरावांशी लग्न लागलं टाळी वाजली जगात. बया बया. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. वहिनी रेखा किशन लोणकर. परदेसिया परदेसिया ये सच है पिया, सब कहते हैं तूने मेरा दिल ले लिया, वो सब कहते हैं तूने मेरा दिल ले लिया. हर परदेसिया ये सच है पिया, सब कहते हैं तूने मेरा दिल ले लिया, सब कहते हैं तूने मेरा दिल ले लिया. जोरात टाळ्या रेखा वहिनीसाठी झाल्या पाहिजे. हा पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्याची दाटी, मिशनचं नाव घेते होमिनेटसाठी. अग पौर्णिमेचा चांदण चमकत लागला का, आम्हा खेळती झोका. पौर्णिमेचा चांदण चमकत लागला का, आम्हा खेळती झोका. खेळती झोका, आम्हा खेळती झोका. खेळती झोका, आम्हा खेळती झोका. सोनाली जेदेवाडी. उखाणा चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे, म्हणजे देवचं नाव घेते होमनेसच्या वेळी. तुमचं लव्ह मॅरेज आहे वहिनी? अरेंज अरेंज आहे का? बरं, काय नाही, टाळ्या वाजवा. हा वहिनी काय म्हणल्या? कसं काय वाटलं? नाही नाही, तुमच्यात प्रेम लव्ह मॅरेज पेक्षा जास्त आहे. काय माहितीये का राहुल भाऊ, ज्यांचं लव्ह मॅरेज असतं ना ते आवाजावर करत नसतात. यू अँड मी, बाकी गेले उडत. डायरेक्ट आरोतुरा असते. मी आरोतुरा बोलले म्हणून म्हणलं, बाकी काय नाही. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा रुपाली प्रकाश उन्हाळे. तुमचं लव्ह मॅरेज आहे? नाही. तुम्ही लय हसल्या म्हणले यांचं असेल. हा उखाणा काचाच्या गिलासात पांढरं शुभ्र दही, प्रकाशरावांच्या नावाची करते मी सही. वाजवा टाळ्या. हा वहिनी सौ शारदा संदीप आहेत. उखाणा भेंडीच्या भाजीत बटाट्याच्या फोडी, संदीप रावांच्या संसाराची मला आहे गोडी. वा वा, क्या बात आहे. भेंडीच्या भाजीत बटाटे पहिल्यांदा ऐकली मी. टाळ्या वाजवा. हा वहिनी लीला संजय कुमावत. उखाणा जीवनात ज्योती सागरात मोती, संजय माझे पती मी त्यांची सौभाग्यवती. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. छान उखाणा वहिनी तसं. वहिनी हिना प्रणव प्रतापुरे. उखाणा ओल्या ओल्या केसाला टावेल द्या पुसायला, प्रणव रावांचं नाव घेते शालू दे नेसायला. हो क्या बात आहे. बिचारे कार्यक्रमाच्या अगोदर चालू मागायला लागले. टाळ्या वाजवा. मैं हूँ खुश रंगहीना, प्यारी खुश रंगहीना, जिंदगानी की तलाश ही नहीं मेरे बिना. मैं हूँ खुश रंगहीना, माझं नाव आहे सौभाग्यवती नेहा बलराम माहिते. उखाणा घेते. अयोध्या नगरीत श्रीरामचंद्रांचे राज्य, बलरामजीची साथ मला, होम मिनिस्टर शोला येण्याचे लाभले मला भाग्य. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने. मेरे नाम. बोला प्रभु रामचंद्र की जय.
उखाणा शिवाजी राजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यात नंदुरावांचं नाव घेते संभाजी या जिल्ह्यात. तुमचं नाव? शारदा बबन भांडुरे. उखाणा ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल. बबनरावांचं नाव घेते तुमच्याकरता स्पेशल. काळ्या वाजा वहिनीसाठी स्पेशल. शहरा कवल है बात गजल है तू एक चल चल शान गजल है. चेहरा कवल है बात गजल है तू एक जिंदा ताजमहल है. उतरी है तू आसमान से तुझसा जमीन पे बहार. वहिनी हात लावू नका करंट वरती. मी ॲडव्होकेट शीतल दिनेश खोतकर. दया तुम्ही लिगली नाही बोलून घ्या का मॅडम? तरी म्हणलं एवढ्या डिरिंग कसं काय घ्यायच्यात? हा गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची सून. दिनेशचे नाव घेते खोतकरची सून. वाज वाटायला यांच्यासाठी. हा वहिनी विद्याराज रानडे. उखाणा झुंझुन जात होते खिडकी वाट पाहत होते खिडकीला तीन दारा अडके त्याला घुंगरवारा पानं खाते तेरा तेरा घाम येतो दरा दरा. सुनकणाची सासू सासऱ्याची आई लेक कोणाची आई वडिलाची. आला आला रुकवत गेला पाटलाची आळी पाटील म्हणतं नाव घ्या नाव कसं फुकट. चंदनाचा पाठ त्याला घुंगरादार. राजू पाटलांचं नाव घेताना समया लावले 307. वाज टाळ्या आवाज. वहिनी किरण माधव वाघ. सनई चौघडे वाजे सप्तसुरात. सनई चौघडे वाजे सप्तसुरात. माधवरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात. वहिनी माझे नाव सविता दगडू मगरे. माझे नाव रमेश परळीकर. आजच्या ठळक बातम्या संध्याकाळचे 7 वाजले. वहिनी तुम्ही या दूरदर्शनवर बातम्या सांगायला होत्या का? नाही. तुमचा आवाज तसाच आहे. टाळ्या वाजवा. निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे. निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे. नाव घेते लक्षदा सारे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महामानव पुन्हा कधी जन्माला येणार नाही. दगडूराव सारखे पती शोधूनही सापडणार नाही. वाजवा टाळ्या वाजवा. राजा राणीच्या जोडीला 5 मजली मारीला. राजा राणीच्या जोडीला 5 मजली मारीला. बाबासाहेबांचं योगदान दिव्याच्या गाडीला. आहे बाबाचं योगदान दिव्याच्या गाडीला. बाबासाहेबांचं योगदान दिव्याच्या गाडीला. वहिनी मनीषा शुभम मावस्कर. उखाणा निळं निळं पाणी हिरवं हिरवं रान. शुभमरावांचे नाव घेते सौभाग्याचा मान. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनीसाठी. वहिनी सविता नायकोडे. उखाणा फौजीची पत्नी म्हणून पुढे या. हा नाव आधी पूर्ण सांगा. सविता नायकोडे. यांचं ज्ञानेश्वर नायकोडे. आणि सगळं मिळून सविता ज्ञानेश्वर नायकोडे. आता घ्या उखाणा. फौजीची पत्नी म्हणून मी भाग्यवान नाही. फौजीची पत्नी म्हणून अभिमानाने वागते. ज्ञानेश्वरांसाठी देवाकडे दीर्घ आयुष्य मागते. तुमचे मिस्टर आर्मी मध्ये का? हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे. दिल दिया है जान तेरे. ऐ वतन तेरे लिए. दिल दिया है जान तेरे. ऐ वतन तेरे लिए. भारत माता की. हा मी आहे वहिनी काळजी करू नका. कार्यक्रम संपला की तुम्हाला फोटो दिल्याशिवाय मी जात नाही. हा नमस्कार. नमस्कार. माझं नाव लक्ष्मी गोविंद बोबडे. हा आणि उखाणा बोबडे तुम्ही छान बोलता. काय आवाज वहिनीचा. हा झुंझुन जुन्यात बसले मेन्यात. कंचोळी अंगात गुलाल भांगात. लेगुडी मुठीत लवंगा वटीत आणि गोईत बसले होम मिनिस्टरच्या दाटीत. कशी जाऊ साखरपान वाटीत. अशी घाट खाण्याची पाहिजे. अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. आज 100% आरक्षण तुम्हालाच आहे. गोविंदा आला रे आला. सपन विच पाला. गोविंदा आला रे आला. सपन विच
वहिनी पुढे आली. हे असं कधीपासून होतं तुम्ही या बोला. हे बघा राहुल भाऊ कोमलताई सारंगदादा यांची खूप परेशानी झाली कार्यक्रम हा घेण्यासाठी. परत अजून यांना पळवू नका. आत्ताच कोणाच्या अंगात येत असेल तर सांगा काय लिंबू नारळ काय असेल आधीच आणून ठेवायला सांगतो. तर परत त्यांना पळायला लागायला ते कुणाला जमतं का देवा शांत व्हा आपलाच कार्यक्रम आहे नाही ना काही प्रॉब्लेम नाही ना हा? जर समजा कोणाच्या अंगात आलं तर ते विचारतात ना काय चुकलं देवा कसं झालं काय म्हणतात ते काय म्हणतात देवीचं वार येतं मग ते विचारतात ना काय चुकलं मग तसं कोणाला विचारता येतं का हा आहे ना हा गरज लागणार आहे थांबा तुला देवीची गाणी सुरू होणार आहे. हा वेणी तुमच्या येतं का आलं नाही का बरं हा शीतल निलेश राठोड उखाणा गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी निलेश रावाचं नाव घेते त्या दिवशी नाही काय वेळी म्हणा फक्त बरोबर म्हणायचं मग गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया संभालो मुझको ओ मेरे यारो संभलना मुश्किल हो गया. म्हणा की बया गुलाबी म्हणून झालं की हा गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी निलेश रावाचं नाव घेते ओंबेरीच्या वेळ. वाच वाच ताली वेळ हा वेळ स्वाती आकाश गायकवाड उखाणा बशी आकाश काय बशी कबशी म्हणले आकाश सोडून काय 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 मेळ तर जमला का होईल परत घ्या व्यवस्थित नाही जमत ना मी शिकवतो इकडे टाळ्या वाजवा यांच्यासाठी या चांगल्या वेळी त्यांना चांगला उखाणा शिकवतो या ना वेळी इकडे या भया इकडे थांबा हा स्वयंपाक येतो का कुठला व्हेज नॉन व्हेज मग चांगलं कुठलं बनवत आहे झणझणीत असं दोन्ही पण ना हा मटणाची करते भाजी जरा झणझणीत करायची जोरात बोलायचं मटणाची करते भाजी त्यात खोबरं टाकते किसून आमचे हे गेले रुसून कुत्र्याने घेतलं चाटून पुसून तुमच्या जागेवर थांबाय भया बशी म्हणा ह्यांची सोडून बाकी सगळे आवडची असं म्हणलं का तुम्हाला हा वहिनी कुत्र्यावर पाहिजे का तुम्ही हा तुमचं नाव साक्षी गोकुळ चितळकर हा आणि उखाणा काचेच्या वाटीत संत्रा मोसंबीच्या फोडी गोकुळरावांच्या अंगठीत राधाकृष्णाची दिव्याची अंगठी ऋतून बसली सोनाची है माझं बोट राया सोनाची है माझं बोट आवशेट लैली सान भाली आहे आवशेट लैली सान भाली आहे आवशेट लैली सान भाली आहे. ज्योती प्रशांत शेत उखाणा नेलवरनं आकाशात चमकला शशी प्रशांत रावांचं नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या दिवशी. हा बापरे छान बारीक वहिन्याला लपून बसले पाठीमागे या इकडे. हा तुमचं नाव उषा बनकर हा आणि उखाणा इकडे हा गौतम बुद्धाच्या नाही तुमच्या मिस्टरांचं नाव राहिलं येते ना नाही सांगा ना आधी पूर्ण नाव उषा संतोष बनकर हा आहो जीवलग जीवाचा माझा संतोष मामा जीवलग जीवाचा जीवलग जीवाचा माझा संतोष मामा जीवलग जीवाचा लय जीवलग जीवाचा माझा संतोष मामा जीवलग जीवाचा संतोष मामा. गौतम बुद्धाच्या फोटोला हार घालते वाकून संतोषचं नाव घेते होम मिनिस्टरचं मान राखून तुमचं लव्ह मॅरेज
करायचे संतोषचं नाव घेते म्हणले आपण पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं, पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं, पांढरी साडी नेसून दोन्ही पाय एकदाच टाकायच्या वहिनी, दोन्ही पाय एकदाच टाकायची, एकमेकींचा हात पकडायचा नाही. मळ्यात ज्या एक पाय असा टाकतील त्यांना मी आऊट करणार. दोन्ही पाय एकदाच पाहिजेत. चला तळ्यात, हा मळ्यात, चला मळ्यात, हा 1 2 3 चला ज्या आऊट झाल्या. चला चला वहिनी टाटा, वहिनी चला टाटा. जागा कमी करायची लगेच. चला तुम्ही पण बघायचा, जर उडी मारली ना खाली पाठवून द्यायचं. तुम्ही पण बघायचं, सगळ्यांनी बघायचं, काही प्रॉब्लेम नाही. चला 1 2 3 तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात. चला टाटा. चला तुम्ही तसेच खाली जावा. टाटा. वहिनी तुम्ही काय थांबल्यात? पाठीमागच्या का थांबल्यात? चला जायचं, लगेच खाली जायचं, थांबायचं नाही. चला हां 1 2 3 तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. हां त्या तिकडच्या. हां कोण आऊट झाल्या? चला जा हां टाटा. हे सांगायलाच नाही. हां असं केल्यास आऊट असतं का भैया? बघा बिचारी म्हणा तुम्ही असं केलं की. हां चला 1 2 3 मळ्यात, तळ्यात, तळ्यात. हां 1 2 3 4 5 चला 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 वहिनी इकडे सरका. चला तुम्ही पण चला. हां सरका. चला 1 2 3 तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, तळ्यात. 1 2 टाटा. वहिनी कसं झालं बया? वहिनी अगो बया, काय झालं वहिनी? दूसरों के लिए खड्डा खोदा उसमें वो खुद गिर गए भैया. चल रेडी वहिनी व्यवस्थित चहा. 1 2 3 तळ्यात, टाटा. चला तुम्ही काय करता वहिनी? लेडीज टेलर. अगो भैया क्या रे टेलर बोर्ड लगाया टिप टॉप का, क्या रे टेलर बोर्ड लगाया टिप टॉप का, माप लिया मेरा शर्ट सिया बाप का, क्या रे टेलर बोर्ड लगाया टिप टॉप का. अरे यार ते लेडीज टेलर आहेत रे, लेडीज टेलर ना. हां नाही काही डिझायनर पण असतात त्याच्यामुळं. कुठे आहे तुमचं टेलरिंगचं? नाचवली रोडलाच आहे. हा ना, काय नाव दुकानाचं? साक्षी बुटीक. साक्षी बुटीक. बघा पुढे जाऊन घ्या त्यांच्याकडनं काय पाहिजे असेल. तुम्ही काय करता? मी टेलरच आहे. वा मला इकडून टेलर आता मला शिवून टाकतात. शिवतात का फाडतात काय माहिती. चला रेडी 1 2 3 तळ्या. तुम्ही पण सर हां तुम्ही काय करता? मी इंजिनियर आहे. कशामधून? कॉम्प्युटर सायन्स. कम्प्युटर सायन्स. चष्मा कुठे केला? मी सुदगिरणी चौक. सुदगिरी इथेच केला. कितीमध्ये बनतो तो? माझा ग्लास प्लस फ्रेम दोन्ही केलं 2000. तुम्ही इंजिनियर आहेत ना, 500 वाला बनवतो. इंजिनियर आहे त्यांनी 2000 वाला बनवला. जगन इकडे. जगन तुझं होईल लगन आणि पूर्ण कांचनवाडी बघन. हे बघ त्यांचा चष्मा बघ. तुला म्हणतो मी असा चष्मा बनव. लेडीजचा चष्मा. अरे हो तू पुरुष नाही का? तू जा. तुम्ही काय करता? हाऊस वाईफ म्हणजे काय असतं होईल? सगळं घरचे कामं, लेकरांना सांभाळायचं सगळं. हो असू दे बया. चला रेडी. तुम्ही कुठे जॉबला? मी पुण्याला होते, आता सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. पुण्यात कुठे होत्या? कर्वेनगर. कर्वेनगर. आता इथे जॉब चालू का वर्क फ्रॉम होम?
आता जॉब नाही चालले, आता होम मेकरच. असू दे, चला रेडी 1 2 3 टाळ्या. आता बाया इंजिनियर आहेत त्या, आमच्यासारखे कितीतरी ते प्रोडक्ट बनवतात नाही का, ते सॉफ्टवेअर बनवायचं कामच त्यांच्याकडे असतं ना. चला रेडी 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. काय 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 1 2 काय काय हो तुम्ही गेले, हो गेले तुम्ही, जाऊ. चला चला या वहिनी आली. हॅलो 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 हां या. तुम्ही काय करता वहिनी? अंगणवाडी सेविका. अंगणवाडी सेविका. अंगणवाडी सेविका. तुम्ही? हाऊसवाईफ. हाऊस वाईफ. मी हाऊस वाईफ आहे. चला रेडी 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. इंजिनियर टाटा बाय 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 बाय. या वहिनी सर का इकडे जरा. तुम्ही ॲडव्होकेट आहेत नाही का? हा तुम्ही लिगली माहीत काढून घेतला होता, मला माहिती नाही. चला रेडी 1 2 3 टाळ्या. आता बाय मी एकटीच आऊट झाले का? हा चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. तुमचं काय चाललंय? टाटा. रेडी 1 2 3 तळ्यात. चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. उड्याच मारली ना तुम्ही, बिचारी एकटीच उडी मारली आहे का नाही? तुम्ही उडी का नाही मारली? जाऊन आलो माग. नाही ना, तळ्यातच बोलले ना. नक्की ना? मी तुम्ही उडी मारली नाही ना? नाही. मी जाऊन आलो एकदा पाठीमाग. सारंग दादा आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये एखादा JCB आहे का? वहिनी मागवायचं आहे का? हा यांनी पण मारली तळ्यात. नाही, त्यांच्यासाठी क्रेन मागवणार त्यांनी. JCB तुमच्यासाठी. ते कॉन्ट्रॅक्ट राहुल भाऊकडे. क्रेन मोठी पाहिजे आपल्याला जरा. हा चला आता उडी नाही मारली तर आउट देणार. हा चला तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात 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 मळ्यात. तुम्हाला तुम्ही आउट झालेले आहात. टाटा भाऊ, क्रेनचा विषय कॅन्सल. आउट झाले. चला 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात 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 मळ्यात तळ्यात. वही तुमचं चाललंय काय नाही, बिचारीकडे बघा. हा चला तळ्यात मळ्यात तळ्यात या की पुढं. हा 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 थांबा. हे बघा त्या वहिनी खेळतात कसं बघा. ही रस्सी आहे इथं, रस्सीच्या मागं पाय ठेवतात, एक पुढे ठेवतात. मी तळ्यात म्हणलं वहिनी मागचा उचलतात, मी तळ्यात म्हणलं वहिनी पुढचा उचलतात. पण मनातली मनात म्हणत असते रातभर बंबल तुझ्या बापाला उठत नाही. दोन्ही पाय एकदाच. हा चला काय म्हणलं बया, एवढ्या गारव्यात विचारला ताण लागली. चला 1 2 3 4 5 या पहिल्या गेम मधून आपल्याला मिळाले आहेत 5 सेमी फायनलिस्ट. वाजवा एकदा सगळ्यांनी. लक्षात ठेवा, हे आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात ज्यांनी आणलेले आहेत त्यांच्या आयुष्यात सुद्धा आपण आनंदाचे क्षण आणण्याचं काम आपल्याला करायचे. लक्षात ठेवायचे. हे साला कोण बनेगा करोडपती होय. हे साला कोण बनेगा करोडपती होय. हे साला कोण बनेगा करोडपती होय. मला सेमी फायनल घ्या. हां ए साला कोण बनेगा करोडपती होय. ए हां ए साला कोण बनेगा करोडपती 2. दोन. ए साला कोण बनेगा करोडपती
3 वहिनीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वहिनी हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. माईक पकडतो मी, तुम्ही बोला. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. ए साला कौन बनेगा करोड़पति है. ए साला कौन बनेगा करोड़पति है. ए साला कौन बनेगा करोड़पति है. हाय इकडनं. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हाय हाय हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. वहिनी आरामाने. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. तुम्ही काय करता? काहीच नाही, घरीच असते. बया मला वाटलं का ऊस तुडले जातात का काय. यात कोई तर असंच येईल. चला सेमी फायनल मध्ये वहिनींना. हा जावा वहिनी. थोडा सर्दीमुळे आवाज खराब आहे माझा, पण तरी तुमच्यापेक्षा माझा लई खराब आहे वहिनी. तुम्ही माझ्यापेक्षा 10 पटीने चांगले आहेत. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. 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 हे साला कौन बनेगा करोड़पति
बनेगा करोड़पति वे ए साला कौन बनेगा करोड़पति वे ए साला कौन बनेगा करोड़पति वे वहिनी पोट भरलं का नाही पोट भरून मन भरून बिचारी बोलली जोरात टाळ्या वाजवा वहिनी इकडे वहिनी वहिनी इकडे वहिनी इकडे नका नका घेऊ नका इकडे इकडे तुम्ही डायलॉग कसा बोललाय बघा यांचा डायलॉग जर तुम्हाला आवडला असेल या वहिनीनी बोललेला डायलॉग जर तुम्हाला आवडला असेल या वहिनींनी बोललेला जर डायलॉग आवडला असेल तर या वहिनींसाठी हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा बरं क्या बात चला जावा वहिनी खाली त्यांना सी फायनल गाडी घ्या हा बोला साला करोड़पति है 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 तुम्ही आहे ना आता घरी गेले ना की पहिले सुटून घ्या तुम्हाला 30 दिवस लागतील तुम्ही खाली जावा आता हा होईल ए साला कौन बनेगा करोड़पति है 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 ए साला कौन बनेगा करोड़पति वे 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 या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किशोरजी शुक्ल साहेब यांचं आगमन झालेलं आहे. भारतीय जनता पक्षातर्फे या ठिकाणी युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा व महिला मोर्चा या सर्व मोर्चांच्या वतीने यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचबरोबर उद्योजिका सामाजिक क्षेत्रात महिलांसाठी कायम काम करणाऱ्या बेस्ट अँकर आहेत त्या अशा आपल्या सर्वांच्याच लाडक्या सन्माननीय ज्योतिताई शितोळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा मनपूर्वक ज्योतिताई
घर में एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा। हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम। धन्यवाद. चला रेडी होईल. ए साला कौन बनेगा करोड़पति वे 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 त्यांना 11 पहिले. हा ए साला कौन बनेगा करोड़पति वे 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 ए साला कौन वहिनी काय काय खाल्लं तुम्ही? जेवणच नाही केलं आज. अहो भैया उपाशी पोटी एवढं बोलली बिचारी जेवलं असतं तर काय केलं असतं. कसं वाटलं खेळून? खूप मस्त. एन्जॉय केला? हो. काय सांगाल ज्यांनी कार्यक्रम ठेवलाय, कोमलताई असतील, राहुल दादा असतील, त्यांना काय सांगाल तुम्ही? त्यांना सांगते थँक्यू हे कार्यक्रम ठेवल्याबद्दल. कारण एक तर महिला घराच्या बाहेर पडत नाही, त्यांना असं खेळांना घरचे प्रोत्साहन देत नाही, पण या कार्यक्रमांना पाठवून आपले घरचे पाठवतात, त्याबद्दल थँक्यू. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बहिणीसाठी. चला तुम्ही सेमी फायनल मध्ये. हा बहिणी. ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है तीनच वेळेस सांगितलं. हो तीनच होईल. ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है वय इकडनं. हा बहिणी. ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है इकडनं हे इकडनं हे. हा बहिणी सरळ असं इकडे चेअर करा. हा भैया सरळ थांबा वहिनी, असं इकडे सरळ तोंड करा. हा आता काय करा भैया बिचारी लाजू बेजार. हा ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है क्या आहे ना. हा बहिणी. ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है हा हा हे भगवान तेरी लीला अपरंपार है. ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है हा बहिणी. ए साला कौन बनेगा करोड़पति है करोडपती. हे भगवान क्या जुलूम है, ये भगवान क्या जुलूम करोडपती है. नाही, करोडपती करोडपती. ए साला कौन बनेगा करोड़पति है 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 ए साला कौन वहिनी तुम्ही तर अंगात यो यो हानी सिंग आणला. रुको जरा सबर करो. तुम्ही हा? अंगात यायला कधीतरीच भेटतं. घरात सगळेजण अंगात येतं. इथे कधीतरी शौक करायला भेटतं ना आम्हाला.
काय येतं? तुम्ही विचारा ना. नाही म्हणजे आता हे अमिताभ बच्चन का अंगात आला, मग अभिषेक बच्चन बी येतो का, जया बहादुरी वगैरे येते का, हेमा मालिनी येते का, अजून असं कोणी? हो नक्की येतो ना. नाना पाटेकर नाना पाटेकर कसे करतात नाना पाटेकर? हा हे बघा डायलॉग ऐकव रे. डायलॉग नाहीच आहे ते, तसं कसं पाहिलंच आहे. वहिनी तिकट लागलं रे. कसं वाटतं वहिनी, कार्यक्रम ठेवलाय कोमलताईंनी, राहुलदादांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय, काय सांगाल तुम्ही त्यांना? एन्जॉय केलं तुम्ही? भरपूर, खूप छान, खूप चांगलं वाटतंय. थोडंसं बाहेर आल्यानंतर खूप जरा मन मोकळं झाल्यासारखं वाटतंय, कारण की घरातले रोजचीच कामं करून करून रोजचं तेच 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 आज खूप छान वाटतंय. माइंड फ्रेश झाल्यासारखं वाटतंय. माइंड झालंय का पण नक्की? खूप खूप छान. का दुसरं काही घेता तुम्ही माइंड फ्रेश करण्यासाठी? मेंटो फ्रेश वगैरे असतील ना तसं काही? हो मिंटू फ्रेश वगैरे कधी कधी घेतो. क्या बात आहे. हे बघा काही दिवसानंतर आपल्या भागामध्ये इलेक्शन्स होणार आहेत आणि खरं तर तुम्ही आहेत ना, तुम्ही सगळ्याच जणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या लाडक्या बहिणी आहात आणि या लाडक्या बहिणींचं काम आहे आपल्या देवेंद्र भाऊंचे हात बळकट करण्याचं. ते काम तुम्हाला करायचंय. आपल्या भागाचे नगरसेवक निवडून आणायचे. सन्माननीय राहुलदादा असतील, कोमलताई असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे जे कोणी उमेदवार असतील, आपल्या जिथे असतील, म्हणजे फक्त कांचनवाडी म्हणूनच नाही, संभाजीनगरमध्ये जिथे कुठे असतील, आपले पाहुणेरावळे तिथे राहत असतील, त्यांना एकच सांगायचंय की आपल्या लाडक्या भावाचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे लाडकी बहीण म्हणून खंबीरपणे उभा राहायचे. राहणार ना सगळ्याजणी? जर राहणार असाल तर दोन्ही हात वरती करून टाळ्या वाजवा. क्या बात आहे. धन्यवाद. बहिणी तुम्ही? धन्यवाद तुम्हाला पण. नाही, तुम्ही राहणार का? हो नक्की. नक्की. क्या बात आहे. बेचारीसाठी जोरात टाळ्या वाजवा. सेमीफायनलला हा बहिणी तुम्ही तर भैया शॉल बिअर आधीच घालून राहिला, काय करणार, थंडी वाजते. त्यांच्याकडे बघा. वहिनी वहिनी ओ वहिनी 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 तुम्हाला थंडी वाजते का वहिनी? थंडी वाजते तुम्हाला? वाजते म्हणून वाजते. हा आम्हाला पण वाजते. ए साला कौन बनेगा करोडपती है, ए साला कौन बनेगा करोडपती है, ए साला कौन बनेगा करोडपती है. गड नखाली जाऊ.
खाली 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 जायचं खाली जायचं खाली जायचं ज्यांच्या हातात फुगाना आहे त्यांनी खाली जायचं स्टॉप 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 बस 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 चला ज्यांच्याकडे फुगाना आहे त्यांनी खाली जाओ चला चला फुगाना आहे त्यांनी बाजूला जायचं लगेच चला थोडा ज्यांचा फुटला त्यांनी बाहेर हो वहिनी हो 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 पिवळ्या ड्रेसला चला भैया तुम्ही आता त्यांचा दोन वाढायला लागला चला चला ज्यांच्याकडे फुगाना आहे त्यांनी खाली जायचं चला 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 फोडा 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 ज्यांच्याकडे फुगे त्यांनी फोडायची फोडा बस म्युझिक बस 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 थांबा 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 चला ज्यांच्याकडे फुगे त्यांनी बाजूला सरका जगत राऊंड करा सरका मागे एकदम एकदम कडेला उभा राहा एकदम कडेला उभा राहायचं चला पाठी मागे या ये माझी भोळी अंबिका बाईनं काटून मोका आणि पंचमीचं गाणं पहिलं कला आम्हा खेळती झोपा पंचमीचं गाणं पहिलं कला आम्हा खेळती झोपा खेळती झोपा आम्हा खेळती झोपा खेळती झोपा आम्हा खेळती झोपा बाई खेळती झोपा आम्हा खेळती झोपा खेळती झोपा आम्हा खेळती झोपा माझी भोळी अंबिका बाईनं काटून मोका माझी भोळी अंबिका बाईनं काटून मोका पंचमीचं गाणं पहिलं कला आम्हा खेळती दोघी उभे राहा दोघी तीन फोडा म्युझिक काय खंडोबाचं नाव घेतलंच पिवळा ड्रेस त्यांना खंडोबाच पाहू लागले सेमी फायनल या 1 2 1 2 3 1 2 3 हा हा उतरा
गाणं घेणार आहोत ते या ठिकाणी सन्मान होतोय. ज्योतिताई शितोळे यांचा सन्मान या ठिकाणी कोमलताई सारंग तरंगे यांना विनंती करतो की आपण ताईंचा सन्मान करायचा आहे. गणेश कोमलताईंचं नाव आहे साऱ्या भागात, कोमलताईंचं नाव आहे साऱ्या भागात. गंगा विकासाची येणार घराघरात, गंगा विकासाची येणार घराघरात. कोमलताईंचं नाव दादांचं, कोमलताईंचं नाव आहे साऱ्या भागात. गंगा विकासाची येणार घराघरात, गंगा विकासाची येणार घराघरात. आपल्या भागाचा विकास करणार, कोणी मसाजी लागणार. कोमलताई आणि राहुल दादा आपल्या भागाचा विकास करणार, कोणी मसाजी लढणार. भागाचा विकास करणार, कोणी मसाजी लढणार. कोमलताईंचं, राहुल दादांचं, शितोळे दादांचं नाव आहे साऱ्या जगात. ताईंचं नाव आहे साऱ्या जगात. गंगा विकासाची येणार घराघरात, गंगा विकासाची येणार घराघरात, गंगा विकासाची येणार घराघरात, गंगा विकासाची येणार घराघरात. आणि आम्ही खरं तर गेल्या वेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये पडेगावमध्ये कार्यक्रम केला. तिकडे आम्ही एक गाणं सादर केलं होतं आदरणीय किशोर साहेबांवरती. तर गणेशला रावलं नाही. गणेश म्हणला मी भाऊंवरती अजून एक गाणं बनवतो. आणि मला वाटतं आम्ही संभाजीनगरला आलो की एक नवीन गाणं अशी आमची पद्धत सुरू झाली. तर अजून एक गाणं आम्ही आदरणीय किशोर भाऊ शितोळे यांच्यावरती बनवलेलं आहे. कोमलताईंवरती आणि राहुल भाऊंवरती हे गाणं आताच झालं. पण अजून एक गाणं किशोर भाऊंसाठी आम्ही गातोय. जर आवडलं तर नक्की त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. तुम्हाला कार्यक्रम आवडतोय का? जर आवडत असेल तर हात वरती करून टाळ्या वाजवा बरं. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू. पेटून उठलेला भग भगता लागला आहे, स्वच्छ साध ज्यांचं राहणीमान आहे. कोमलताई आणि राहुल दादांसाठी शितोळे दादा जीव की प्राण आहे. म्हणूनच आपले किशोर दादा शितोळे छत्रपती संभाजीनगरची शान आहे. अरे संभाजीनगरचा असा लीडर, मला गाण्यासोबत सगळ्यांनी टाळ्या वाजू द्या. अहो संभाजीनगरचा असा लीडर, सारे सगळ्यांनी त्याचा आदर. अहो संभाजीनगरचा असा लीडर, सारे सगळ्यांनी त्याचा आदर. करणाऱ्यांची विरोधकांची, अहो करणाऱ्यांची विरोधकांची या ठिकाणी हो मनाते. अहो संभाजीनगरचा असा लीडर, सारेच करतील त्यांचा आदर. आणि जळणाऱ्यांची विरोधकांची दादांनी काढली हो मनाते. आपल्या किशोर दादाचं, आपल्या शितोळे दादाचं नाव गाजतंय जोरात. आपल्या किशोर दादाचं नाव गाजतंय जोरात. आपल्या शितोळे दादाचं नाव गाजतंय जोरात. अगं ठेवून या महिलांना जवळ केलं लाखो जणांना. अगं ठेवून या महिलांना जवळ केलं लाखो जणांना. माणूस आहे म्हणून शितोळे दादा, आपल्या किशोरदादा शितोळे यांच्यावरती गाणं सादर करतोय. तुम्हाला तर वाटतंय का खरंच मनापासून दिलं आहे आणि आहेतच. आमचे निखिल निगळे सर त्यांचे मामा आहेत आणि त्यांचे सौभाग्यवती देखील या ठिकाणी आहेत उपस्थित. अहो अचानक ठेवून या महिलांना जवळ केलं लाखो जणांना. अचानक ठेवून या महिलांना जवळ केलं लाखो जणांना. माणूस दिलदार आहे म्हणून, दादा माणूस दिलदार आहे म्हणून नाही कोणी विरोधात.
किशोर दादाचे किशोर शितळे दादाचे नाव गाजतंय जोराते आपले किशोर दादाचे नाव गाजतंय जोराते आपले शितळे दादाचे नाव गाजतंय जोराते आपले कोमल ताईचे नाव गाजतंय जोराते आपले राहुल दादाचे नाव गाजतंय जोराते आपल्या सगळ्या उमेदवाराचे नाव गाजतंय जोराते. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचा पार्श्वगायक गणेश लोटे, एकदा त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. भगिनींचं प्रेम हे तराजू तोलायचं नसतं. अँकर किती भारी असला, किशोर भाऊ असले की जास्त बोलायचं नसतं. जोरदार टाळ्या किशोर भाऊ सुद्धा यांच्यासाठी आल्या पाहिजे. बोला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा येळकोट 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 येळकोट. खूपच छान. सन्माननीय पाहुण्यांना विनंती की आपण आता अतिशय जोरात हा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये सुरू आहे आणि आपल्या महाराष्ट्रातला सिने अभिनेता आणि ज्याने अख्ख्या महाराष्ट्राच्या माझ्या बहिणींना निखळ मनोरंजनाचा आनंद दिलेला आहे असा आपला सिने अभिनेता आणि होम मिनिस्टरचा डायरेक्टर रमेश परळीकर यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण झाला पाहिजे. रमेश भैया जिथे जिथे जातो तिथे ते आमच्या माता भगिनींना इतका आनंद देतो, इतका वेळ भान विसरायला लावतो की सगळेजण छान वाटतोय ना कार्यक्रम. वा रमेश भैया, सगळ्या छत्रपती संभाजीनगरच्या माता भगिनींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. आणि आज हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे आपल्याला पाहायला मिळतोय असे आपल्या भागाचे लाडके समाजसेवक, तरुण तडफदार युवक राहुल भैया चाबुक स्वार. राहुल भैयाचं वैशिष्ट्य आहे की लॉकडाऊन होता, कोरोना आला होता आणि त्यावेळेला हातापोटावर काम करणाऱ्या आमच्या गरीब माता भगिनींना, भावांना कामगार काम नव्हतं, राशन नव्हतं, अशा वेळेस 10,500 लोकांना रेशन देण्याचं काम आमच्या राहुल भैयाने केलेलं आहे. समाजामध्ये कुठली अडचण असेल, कोणत्या माता भगिनीला अडचण असेल, त्या वेळेला संकटाला धावून जाणारा आमचा राहुल भैया आपल्या सातारा गावात आणि या भागामध्ये अतिशय लोकप्रिय असा भैया आहे. त्याचप्रमाणे कोमलताई आपल्याच भागाच्या, सारंग भैया अतिशय तरुण तडफदार पण सगळ्या लोकांमध्ये मिसळलेले असं हे जोडपं आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आणि त्यांच्यासोबत साथीला आज आहेत भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष ऋषिकेश भालेराव भैया, प्रवीणजी कुलकर्णी, तपासे भाऊ, आपल्या भागाचा लाडका युवा नेता विशाल थोरात, त्याच्यानंतर काळेजी, सलीम भाई, हफीज भाई. तुमचा आशीर्वाद हा नक्की मिळणार आहे राहुल भैया. तुम्ही असेच सगळेजण विनम्रपणाने या माता भगिनींसाठी काम करत राहा. हे कमळ या भागात फुलणार ना. कमळ फुलवायचं का नाही? कमळ अभिमानाने इथे फुलणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना या कमळासाठी, या सगळ्या युवा मंडळींना आशीर्वाद देण्याची मी विनंती करतो. आणि रमेश भैया सगळ्यांना निखळ आनंद देत आमच्या माता भगिनींना असंच हसवण्यासाठी. हॅलो. नाही या वहिनी महिलांचाच कार्यक्रम आहे. या ठिकाणी भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 29 व सातारा मंडळाच्या वतीने सन्माननीय शहर जिल्हा अध्यक्षांना विनंती आहे की गेल्या दशकापासून आम्हाला या ठिकाणी कमळ या निशाणीचं ईव्हीएम मध्ये चिन्ह 108 आपल्या युती धर्म पाळल्यामुळे आम्हाला मिळालं नसल्या कारणाने 3 खाने के लिए आप लोगों को अनाज मिलता रहेगा. इन लोगों से कागज पर इनके अंगूठों के निशान ले लूं ठाकुर? अभी नहीं, पहले इन लोगों को हराम की खाने की आदत पड़ने दो. खाने के लिए आप लोगों को अनाज मिलता रहेगा. इन लोगों से कागज पर इनके अंगूठों के निशान ले लूं ठाकुर?
अभी नहीं, पहले लोगों को तेरी दादरी दी झलक जेवायला, तेरी दादरी दी तेरी दारी राव जीवायला वाढ मैला न न न न न न न. तेरी दादरी दी झलक जेवायला, तेरी दादरी दी तेरी दारी राव जीवायला वाढ मैला न न न न. मी तर भोळी अडाणी ठकूर तुमच्या नावाचं लाल कुकूर. मी तर भोळी अडाणी ठकूर तुमच्या नावाचं लाल
डोकं, पुण्याकडे बघायचं नाही. कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर आणि कंबर. काय 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 वहिनी, काय वहिनी, काय कंबर. पुढं कशाला उचलला ए बिचारी, मी तर अजून पुढे हातात धरून बसली बॅग. हा हा चला, आप दोघींच्या मध्ये ठेवा, दोघींच्या मध्ये एका बघा बरोबर पुढा. एखादीने जवळ घेतला असेल तर बघा. हा चला, रेडी. कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं, डोकं. किती जणींना डोकं खाली मला सांगा बरं. हा चला, कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर, 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 डोकं, कंबर, डोकं, कंबर, कंबर, डोकं, डोकं. किती जणींना डोकं इथे? हा, इथं नाही का कुणाला डोकं? चला, कंबर, डोकं, 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 डोकं. बिस्किट. चला, ज्यांच्याकडे पुढा नाही त्यांनी खाली जायचं, कडे खाली जायचं. पुढा उजव्या हातात पकडा, पुढा उजव्या हातात पकडा, उजव्या. चला, उजव्या हातात पुढा पकडा सगळ्यांनी. चला, आपल्याकडे 25 बक्षीस बरोबर ना? मी एकदा बक्षीस रिपीट करतो, आहे माझ्याकडे, मी सांगतो. हा, काहीतरी घे ना, एक जगात घे ना काहीतरी, बॅग घे ना. आता बक्षीस काय आहेत बघा. ज्या वहिनी आता आउट होतील त्या प्रत्येक वहिनीला एक एक इस्त्री मिळणार. हा, ज्या आउट होतील त्यांना पुढे व्यवस्थित मोजून ठेव, पुढे व्यवस्थित मोजून ठेव. 10 इस्त्री मिळतील. त्याच्यानंतर ज्या वहिनी असतील त्या 10 वहिनीला मिळेल मिक्सर. आणि पुन्हा कॉम्पिटिशन असेल चौघींमध्ये, ज्यांना मिळेल वॉशिंग मशीन, LED TV, फ्रीज आणि सुंदर अशी गाडी, जी आपल्या भागाची बनेल भाग्यवान गृहलक्ष्मी होम मिनिस्टर. चला, रेडी. वहिनी, हे ठेवलेलं दिसतंय तुम्हाला, याच्या बाहेरून फिरायचं. इकडे नाही ठेवलं तेव्हा तिकडे ठेवले. हा, चला, त्याच्या बाहेरून फिरायचा. चला वहिनी, इकडे जावा, तिकडे जावा. आणि म्युझिक बंद झालं की ही पुढे खालचे पुढे उचलायचे. ज्यांना पुढे भेटतील त्या वहिनी पुढे जातील, बाकीच्या वहिनी इस्त्री घेऊन खाली बसतात. चला, जावा वहिनी, चला चला. चला फास्ट. आगमनाचा माझ्या आली सगळी तर भावना, तिची आरुण राहू आता तर कपल होना. आगमनाचा माझ्या आली सगळी तर भावना, तिची आरुण राहू आता तर कपल होना. भक्तरी गोरी तर लंगरी गाडी तर आलोय मैं होणार, भक्तरी गोरी तर लंगरी गाडी तर आलोय मैं होणार. Bring it on, आली गणाला bring it on, आली गणाला bring it on, आली गणाला bring it on. चला, कोणाला पुढे मिळाले? हा, ज्यांना पुढे नाही मिळाले त्यांनी इकडे लाईनीने बसून घ्या.
तिकडे बसून घ्या, पाठीमागे एकदम पाठीमागे मांडी घालून बसून घ्यायचं. घ्या बसून, चला चला. ज्यांना पुढे नाही भेटले त्यांनी लाईनने बसून घ्या. बसा बसा खाली, खाली बसा, बसा खाली, खाली बसा, बसा खाली, एकदम खाली बसायचं, मांडी घालून बसायचं. सारखं पाठीमागे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 जणी नाही स्त्री. चला आता हा पुढे मध्ये टाका, पुढे मध्ये टाका. चला हा 5 पुढे काढायचे त्यातल्या. चला 1 2 3 म्युझिक. डोक्याच्या बाहेरून चालायचं. अगे आली तू गावात बाराच्या भावात गेली सारच भाड. आता कोणाच्याला भेट झाली तुझी मला भेटून वाटली छान. ओळख पाहिजे वाढली म्हणून लागली तुझी गोडी. आवाज करून जोडी होतो त्या खिडकीमध्ये मिठाईची. मला तुझ्या कावर वाट लागली बोलीची. येणे तुम्हाला राणी गीत गावली तुझ्या मागं राणी याची मी लावली कप्तरी गोळी तिकडे पुढे बस. हा कोणाला पुढा नाही भेटला चला. ज्यांना पुढे भेटला त्यांनी पाठीमागे या. ज्यांना पुढे नाही भेटला त्या पुढे या, पुढे या. ज्यांना पुढे नाही भेटला त्यांनी पुढे या. 1 2 3 4 अजून एक असतील 5. तुम्हाला नाही भेटला वहिनी? नाही या. अब तुम्ही पुढे आले कशाला आल्या पुढं? ज्यांच्याकडे पुढे त्यांनी पाठीमागे थांबा. हा वहिनी तुम्ही इथपर्यंत आला, खेळला, आता तुम्हाला बक्षीस आहे पण आऊट झालात, कसं वाटतं? इथपर्यंत आले थोड्यासाठी आले तर वाईट वाटतं. मग आता काय नाराज आहे? मज्जा आली, नाराज नाही झाले, मज्जा आली. मजा आली, एन्जॉय केलं. ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांना काय सांगाल तुम्ही? राहुल भाऊंना, कोमलताईंना, सारंगदादांना काय सांगाल? खूप छान कार्यक्रम ठेवला त्यांनी, सपोर्ट करू आम्ही त्यांना. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. वहिनी तुम्ही काय सांगाल? भैया तुम्ही इथपर्यंत आलात, विचारचा जीव गेला हो, हे साला करोडपती म्हणून. वहिनी कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. मला वाईट वाटतं वहिनी तुम्ही आऊट झालात. मला वाटलं तर गाडी भेटेल तुम्हाला. परत एकदा चान्स द्या. राहुल भाऊ या वहिनी बोलल्या, मी यांना चान्स देणार. कोमलताई मी यांना चान्स परत एकदा देणार. राहुल भाऊ कोमलताई यांच्या नावाच्या पुढे नगरसेवक लागलं की रमेश परळीकर पुन्हा येईल. आणि हा त्याच्यापेक्षा 2 गाड्या ठेवू आपण. हा भाऊ मी सांगितलं 10 गाड्या ठेवू, काही प्रॉब्लेम नाही. एकदा खरोखर भावासारखं मनासारखा भाऊ असणारा ज्यांचं नाव राहुल आहे, एकदा जोरदार टाळ्यांच्या साईड झाल्या. राहुल आपले दादा राहुल दादा, आपले दादा राहुल दादा, राहुल दादा आपले दादा. लक्षात ठेवा, खरंच मी तुम्हाला सांगतोय, जे हे आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात कोमलताईंनी आणि राहुल दादांनी आणलेले आहेत, त्यांच्या सुद्धा आयुष्यात असेच आनंदाचे क्षण आणण्याची संधी आपल्याला आहे. त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहायचंय आणि दोघांनाही नगरसेवक बनवायचे. एवढं लक्षात ठेवा. ते नगरसेवक झाले की परळीकर आलेच म्हणून समजा. अजिबात तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. वहिनी काय सांगाल तुम्ही? तर पहिल्या राऊंड पासून सेमीफायनल मध्ये गेले, वाटलं होतं जिंकेन, पण मग नाही. आता तुम्ही आउट झालात, कसं वाटते? नाराजच वाटलं. माझ्यावर काही नाराज आहेत? नाही भाऊंवरती? नाही. त्यांनी कार्यक्रम ठेवला, काय सांगाल त्यांना? पुढच्या त्यांच्या इलेक्शनसाठी शुभेच्छा आणि आणखी परत एकदा असे कार्यक्रम व्हावे. हे बघा, तुम्ही विडा उचला की भाऊ नगरसेवक झाले पाहिजे. मी 100% येणार, काही प्रॉब्लेम नाही. जोरात टाळ्या वाजवा वहिनींसाठी. वहिनी मला खूप घाण वाटतंय. भैया कसं वाटतंय तुम्हाला? घाण वाटतंय. तुम्ही कपडे असे घातले, गार नाही वाटणार तर काय वाटणार?
बिचारा सगळे कपडे पूर्ण घालून त्या सिमलेस ती ब्लाऊज घालून त्याच्यामुळे हा तेवढी लई छोटी होती बया हात तुमचे अर्धे हात उघडे त्याच्यामुळे थंडी वाजते तुम्हाला घाण वाटतंय म्हणलं मला की हात घाण वाटते अरे बया मला वाटलं गार वाटते रोना चाहे रोना पाए दिल कितना मजबूर है किसे पता है कौन बताए रब को क्या मंजूर है। कार्यक्रमात खेळून कसं वाटलं काय सांगाल राहुल भाऊंना कोमलताईंना कोमलताईला ओळखता का तुम्ही नाही ना कोमलताई एकदा हॅलो 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 हा हॅलो हॅलो हा आला 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 साऊंड दादा सरी जरा जोरात कोमलताई एक मिनिट स्टेजवरती या राहुल दादा आपण स्टेजवरती यायचे दोघांनी जरा स्टेजवरती या कोमलताई आणि राहुल दादा दोघांनी पण स्टेजवरती एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्यांच्या जोरात टाळ्या तुम्हाला जर आमचा कार्यक्रम आवडत असेल ना तर सन्माननीय राहुल दादा आणि कोमलताई या दोघांसाठी हात वरती करून सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. कोमलताईंचं नाव आहे साऱ्या भागात, कोमलताईंचं नाव आहे साऱ्या भागात. गंगा विकासाची येणार घराघरा, गंगा विकासाची येणार घराघरा. आमच्या प्रभागाचा विकास करणार, गोरगरिबासाठी लढणार. प्रभागाचा विकास करणार, गोरगरिबासाठी लढणार. राहुल दादांचं, कोमलताईंचं या दोघांचं नाव आहे साऱ्या भागात. गंगा विकासाची येणार घराघरा, गंगा विकासाची येणार घराघरा, गंगा विकासाची येणार घराघरा. हे राहुल दादा आहे या कोमलताई तुमची ओळख करून द्यायची होती यांना आणि असा हा कार्यक्रम फक्त तुमची ज्यांची ओळख नाहीये त्यांची ओळख व्हावी म्हणूनच आहे. राजकारण समाजकारण होत राहणार आहेत, ड्रेनेजची कामं रस्त्याची कामं होत राहणार आहेत, परंतु आपल्या हक्काचा माणूस आपल्या हक्काची ताई आपल्या पुढे आहे. त्या ताईंना आपण निवडून आणायचंय आणि उद्या तुम्ही कधीही हक्काने आपल्या राहुल दादांना हाक मारू शकता की राहुल दादा माझं हे काम आहे ते करून द्या, कोमलताई माझं हे काम आहे करून द्या. त्यांना नगरसेवक कुणासाठी बनवायचंय? त्यांच्यासाठी नाही, आपली कामं आपण हक्काने करून घेता आली पाहिजेत म्हणून या दोघांना आपल्याला नगरसेवक बनवायचे. वहिनी तुम्ही तर अंगणवाडी काहीतरी आहेत ना, सेविका तुमच्याकडे जरा जास्त काम आहे. ताईंचं आणि भाऊंचं नाव हे सगळीकडे तुम्हाला पसरवायचंय आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे आपल्याला उभं राहायचंय. काय वाटतं, तुम्ही काय सांगाल दोघांबद्दल? आता त्यांनी कार्यक्रम ठेवलाय, खूप भारी वाटलं कार्यक्रमाला येऊन. म्हणजे असं तर खूप ठिकाणी होतं असं, पण इथून खरंच खूप भारी वाटलं. माझ्याबद्दल काय सांगाल? माझा काय राग आला? नाही नक्की ना? हा वहिनी काय बोलू, काय सांगाल? त्यांनी कार्यक्रम ठेवलाय, छान बाय बाय टाटा. बस मला एवढंच येतं. टाळ्या वाजवा. तुम्ही 5 जणी आहेत ना, त्यांच्यात अंतर घेऊन बाजूला बसायचं. हा दादा तुम्ही दोघं इकडे थांबायचं, आता इथेच थांबायचं आपल्याला. चला रेडी? हा टाका पुढे परत मध्ये, हा टाका पुढे मध्ये. हा 4 ठेवायचे, 5 काढायचे. कुठे पण टाका, आम्हाला काही येणार नाही, तुम्हालाच उचलायचे. चला म्युझिक. बस चला, कुणाला पुढे भेटले त्यांनी खाली बसा तिकडे. ज्यांच्याकडे पुढे आहेत त्यांनी पुढे या, ज्यांच्याकडे पुढा आहे त्यांनी पुढे या. आता हा या, तुमच्याकडे नाही बसा तिकडे जाऊन जाऊ या. 4 जणी या 4 पैकी एक आहेत गाडीच्या मानकरी. जोरात टाळ्या वाजवा. गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है. एका वहिनीला मिळणार आहे आपल्या घरातले कामं हलकं करण्यासाठी वॉशिंग मशीन. दुसऱ्या वहिनीला आहे सुंदर अशी माझ्या
नवऱ्याची बायको ही मालिका बघण्यासाठी टीव्ही, तिसऱ्या वहिनींना असणार आहे फ्रीज आणि भाग्यवान गृहलक्ष्मी असणार आहेत होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे सुंदर अशी गाडी. जोरदार टाळ्याचं माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी उत्तमरित्या पोहोचवला ते आमचे साऊंड इंजिनियर, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आम्हाला उजेडात ठेवून स्वतः अंधारात बसणारा आमचा लाईट इंजिनियर, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी पण झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्ही खूप गडबड गोंधळ करत होत्या, तुमच्यासाठी ज्यांनी बाउन्सर्स म्हणजे सिक्युरिटीचं ज्यांनी काम केलं त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर ज्यांनी ह्या खुर्च्या स्टेज मांडववाले असतील, कारण यांना विसरून जातात लोक, हे दिवसभर काम करतात त्याच्यानंतर असे कार्यक्रम पूर्ण होतात, तर त्या लेबर लोकांसाठी पण एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर आमचा कार्यक्रमाचा पार्श्वगायक गणेश लोंढे, एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी पण झाल्या पाहिजेत. आणि ज्यांनी अनेक अजय अतुल साहेबांची गाणी वाजवलेली आहेत ते आमचे संगीत संयोजक अशोक जाधव, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आमचा साईड रिदमिस्ट अभिजित घोडके, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर ढोलकी झाली बोलकी, त्या ढोलकीला बोलकं करणारा मुलगा, अतिशय कमी वयामध्ये यशाच्या शिखरावरती पोहोचलेला, महाराष्ट्रामध्ये आता कार्यक्रम एक जोरात चालू आहे, त्याचं नाव आहे द फोक आख्यान. त्या ग्रुपमधले जी मुलं आहेत त्यांच्यासोबत सतत असणारा मुलगा आहे साहिल कांबळे, एकदा जोरदार टाळ्या ढोलकी प्लेयरसाठी झाल्या पाहिजेत. सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही का? आहे ना? ये. आमचा गेम डिझायनर शुभम नुळे, एकदा जोरदार टाळ्या त्यासाठी झाल्या पाहिजेत. जगन, तुझंही होईल लग्न, ये. एकच राहिला आमचा बिना लग्नाचा माणूस, हा पण गेम डिझायनरचा आहे, जगन मेत्रे, जोरदार टाळ्या याच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि आमचं यूट्यूब चॅनल आहे रमेश परळीकर धडाकेबाज सखी, आणि इंस्टाग्राम सुद्धा आहे रमेश परळीकर धडाकेबाज सखी. त्याच्यावरती फोटोज व्हिडिओज जे येतात ते करण्याचं काम आमची 2 माणसं करतात. हा प्रशांत पाडाळ, त्याच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि अमर नागरगोजे यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आतापर्यंत या सगळ्या कलाकारांना घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर 4000 पेक्षा जास्त प्रयोग करणारा मी रमेश परळीकर, माझ्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आज ज्यांच्यामुळे मी इथे आहे ते सन्माननीय राहुलदादा चाबुकस्वार यांना विनंती, आपण पुढे यायचे, कारण आम्हा कलाकारांना ज्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे ते राहुलदादा चाबुकस्वार, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे आम्हाला या ठिकाणी आमंत्रित करणाऱ्या कोमलताई तारंगे यांनाही विनंती आहे, ताई आपण पुढे यायचे. जर तुम्हाला आमचा कार्यक्रम आवडला असेल तर या दोन्ही आयोजकांसाठी एकदा हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा. धन्यवाद. 1 मिनिटात कार्यक्रम संपणार आहे आणि 1 मिनिटात आपल्याला कळणार आहे कोण आहेत आजच्या गाडीच्या मानकरी. वहिनी, तुम्हाला 3 म्हणलं की सुरुवात करायची, तुम्हालाही सुरुवात करायची. ज्यांचा दोरा पहिल्यांदा संपेल त्या 1 नंबर असतील. आमच्या कार्यक्रमात छुपे मार्क कोणालाच नाही, जे काय असेल ते ट्रान्सपरंटच आहे. 1 2 3. अशा तरुणपणात नको फिरू ग उन्हात, अशा तरुणपणात नको फिरू ग उन्हात, तुला नजर लागेल गे जाऊ नको तुझ्या दारात, तुला नजर लागेल गे जाऊ नको तुझ्या दारात, तुला नजर लागेल गे जाऊ नको तुझ्या दारात. बोला, गाडी मिळणार आहे, गाडी वहिनी, त्याचा संपर्क करा, गाडी. क्या बात है, तुझा
पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. आपला नंबर लक्षात ठेवा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. थांबा बाजूला. आता पहिल्यांदा तेरे नाम का दीवाना तेरे घर को ढूंढता है. या ठिकाणी रमेश भाऊजींचं स्वागत होत आहे. जोरदार टाळ्या रमेश भाऊजींसाठी. नाम का दीवाना भारतीय जनता पार्टीच्या वतीने को अतिशय ढूंढता सुंदर असा कार्यक्रम है. घेण्यात आलेला आहे. इकडे स्वागत, शुभेच्छा. धन्यवाद. एकीने पुढे यायचं. इस्त्री द्या. या दादा मान्यवरांच्या शुभ असते द्या. चला त्यांचं झालं की तुम्ही फोटो घ्या पटकन ना. कैलासीचा राजा भोळा सदाशिव काय इस्त्री पटकन इथं सामान नका करू तुम्ही. स्वामी माझा जटवाजी गंगा अर्धचंद्र भाई जटवाजी गंगा अर्धचंद्र भाई कर्पूर धराई कांती शोभे कैलासीचा दादा राजा. म्युझिक गणेश थांबा ना एक मिनिट. तुम्ही इस्त्री घ्या ना इकडे पाठीमागनं. हे पूर्ण घेऊन येत आहेत. फोटो साठी मध्ये येत आहेत. पाठीमागनं घ्या ना इकडनं. पाठीमागनं घ्या. घ्या पाठीमागनं. हा मागच्या साईडने द्यायची. मागच्या साईडने हा घ्या. आता बघा पुढे. चला घ्या दादा फोटो. चला हो एक मिनिट. बोला बोला. हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे ना त्या निमित्ताने सर्वांना घराच्या बाहेर येण्याची संधी जी भेटली आहे आणि मस्तपैकी एन्जॉय झालाय ना त्यासाठी खरंच खरंच धन्यवाद सर्वांचे. आणि पुढच्या कार्यक्रमावेळी म्हणजे हरणे आणि जिंकणे हे तर स्वाभाविक आहे. कोणी हारतंय कोणी जिंकतंय पण जे आपल्याला बाहेर येण्याची संधी भेटली आहे ती कोमलताई आणि राहुल दादा यांच्यामुळे भेटली. तर नक्कीच पुढच्या कार्यक्रमावेळी हे दादा तर असतीलच पण हे दोघं बरोबर समोर येणार ते पण नगरसेवक म्हणून. आणि खरंच धन्यवाद. खूप छान वाटलं. मस्त वाटलं. आणि एवढाच वेळ असतो आम्हाला गृहिणींना जो आम्ही बाहेर येऊन एन्जॉय करतो आणि याचं काय घेऊ शकतो पण एवढे छान सोन्यासारखे माणसं भेटली ना मस्त वाटलं एकदम. थँक्यू. आणि हा त्या दादांसाठी पण छान खरंच ना खूप छान गाणी म्हटली त्यांनी. दादा धन्यवाद. मूड फ्रेश झाला. आणि सर्वच इथे आहे ना ते सर्वच खरंच सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सच में इतनी खुशी इतनी खुशी लगेच मिक्सर घ्यायचं ना. मिक्सर लगेच गेला हरी पुण्या गावा कुणाला नाही कसा खावा उभे नाही गोकुळात गावा गुडको डोळा डोळा बाई 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 गावा. फोटो घ्या. फोटोग्राफर इस्त्री इस्त्री इस्त्री. थांबा थांबा अमोलजी थांबा. चला इकडचे 10 जण 1 2 3 4 5 6. चला चला पटकन इकडे लाईन नाही. इकडे थांबा लाईन नाही. चला चला बक्षीस त्यांना. असा एक नेता उभा राहावा असा एक नेता उभा राहावा मग आश्वासन द्यावं मानवी शब्द करावा की राहुल दादा नगरसेवक व्हावा राहुल दादा नगरसेवक व्हावा राहुल दादा आमदार व्हावा. चला चला लवकर
लकीराव मधून पैठणी आहे, काळजी करू नका. चला या पटकन वहिनी, चला चला या पुढच्या वहिनी या, मिक्सर घ्यायला या. चला यांना जाऊया ना पाठीमागे, चला धक्क्याने जावा. मिक्सर या, मिक्सर घ्या या पटकन. चला. कोण थांबा सांगते तुम्हाला. चला हो, तुम्ही पुढून बाजूला सरका ना, फोटो घेऊन जाणार. चला 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 घ्या घ्या. चला घ्या. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही, जिंकण्याचा मोह. थँक्यू. सगळ्यांनी थोडं पाठीमागे या, फोटोग्राफर थोडे असे या. आणि मोठे बक्षीस स्टेजवरती आणा, गाडी पण आणा, गाडी पण घेऊन यायची. चला या लवकर घेऊन. लकी ड्रॉचा बॉक्स पुढे, लकी ड्रॉचा बॉक्स तोपर्यंत लकी ड्रॉचा बॉक्स घ्या. ज्या इस्त्री जिंकल्या, फ्रीज जिंकल्या, त्यांनी मिक्सर जिंकल्या, त्या खाली बसा. बसा खाली, चला खाली बसा. भैया तुमचं कपडे धुवायचं काम हलकं झालं. हा काढा ना ते बॉक्स, काढा ना. अहो काढा बाबा, तरी वॉशिंग मशीन आहे, याच्यामध्ये 10 माणसांची कपडे आरामशीर धुवू शकतात. म्हणजे जशी माणसं आहेत तसेच बक्षीस सुद्धा दिलेले आहेत. एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. या राहुल मोठा. अगं भैया भैया, आता 2-2 टीव्ही, नवऱ्याला एक आणि तुम्हाला एक. बसा बघत. कसं वाटतंय, काय सांगाल तुम्ही दादांना, कोमलताईंना. बरं झालं भैया, मला टीव्ही मिळाला. पैठणी कुठे गेली ती, ओपन केलेली. चल कोमलताई, ठेवा त्यांच्या खांद्यावरती पैठणी. टाळ्या सगळ्यांच्या जोरात. येस, पुढे बघा फोटो. बाबा तुम्ही शोरूमलाच कामाला का, मग जमलंय. यांच्याकडे लई गाड्या होत्या, उगाच त्यांना दिली गाडी आपण. तू घेऊ का वापस. गरज होती खूप, कारण की मी माझ्या मुलाला आणि मुलीला पायी स्कूलला नेत होते आणि आणत होते. माझे मिस्टर आउट ऑफ राहतात. तुमचे मिस्टर गाड्यांच्या दुकानात आहे, तरी तुम्हाला गाडी घेऊन देत नव्हते का. जेसीबी ऑपरेटर आहे. जेसीबी ऑपरेटर आहेत. तुम्ही कसं म्हणले गाड्यांचे. रत्नप्रभा JCB ला आहे. अच्छा, म्हणजे वेगळ्या डिपार्टमेंटला आहेत. असू द्या. बघा भाऊ, या वहिनी लहान मुलांना शाळेत सोडायला पायी जात होत्या, पायी येत होत्या. त्यांना गाडीची गरज आहे. पण या बिचारायला म्हणलं तुमच्याकडे गाड्याला येतं, सोडून द्या. ते हो म्हणले, त्यावेळेला नाही मला पाहिजे, कारण ही गाडी तुम्ही जिंकलेली आहे आणि ती तुम्हालाच मिळणार आहे. राहुल भाऊंनी तिकडनं म्हणले नाही नाही, त्यांनी जिंकली, त्यांना द्यायची. मी फक्त असंच म्हणलं होतं गाडी वापस द्यायची, बाकी काय. या गाडीवर बसा. एकल टीव्ही बघा तुमचा कसा बसला अगोदरच. हा पायी जात होता बघा. नशीब मोठ्या मुलांमुळेच तुम्हाला गाडी मिळाली आहे. त्यांच्या खात्यावरती पैठणी ठेवा. राहुल भाऊ येतो टाकू. या ठेवा त्यांच्या खांद्यावरती पैठणी. वहिनी, आता तुमचं मनोगत काय आहे, तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सांगा. बोला बिंदास, दोघांबद्दल बोला. भाऊनी आणि ताईने बाहेर यायची संधी, म्हणजे लेडीज शक्यतो बाहेर येतच नाही. असं कार्यक्रम असला की येऊ शकत नाही. मी म्हणते भाऊनी निवडणं आले की म्हणजे परत एकदा असा कार्यक्रम होईल. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना भाऊला निवडून आणलं पाहिजे. बाबा बोल रे. हा त्याचा जीव चाललाय मला. हा काय काय बोलायचं तुला. तुझ्या मम्मीला गाडी लागली, कसं वाटतंय तुला. तू गाडीवर बसणार का. गाडीवर बसणार का. तू चालवतो का गाडी. मग कधी शिकणार गाडी चालवायला. क्या बात आहे. तुम्ही असंच बसा. आता त्यांचं फ्रीज आहे, ते फ्रीज पुढे घ्या. वॉशिंग मशीन घ्या, टीव्ही घ्या. चौघींना एका लाईन मध्ये उभा करा. आपण